काशी क्षेत्रामध्ये एक दादू पिंजारी नावाचे संत होते. दादू पिंजारी, ते दादू पिंजारी त्या यज्ञासाठी जे काही संत मंडळी आले होते त्या संतांना सगळ्यांना बोलवलं दादू पिंजारींनी. म्हणले माझ्या घरी चहा प्यायला या. काहीतरी चहा पानासाठी बोलवलं. त्यावेळेस सगळे संत भारतातले दादू पिंजारी यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर हजारो संत बसले होते. सगळ्यांचा पाहुणचार चालू होता. सगळ्या संतांच्या हातामध्ये दादू पिंजारी यांनी दूध प्यायला दिलं. आणि घटना अशी आहे महाराज, ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज दरवाज्यात बसले होते. दादू पिंजारींच्या दरवाजामध्ये बसले होते. तेवढ्यामध्ये दादू पिंजारींनी सगळ्यांना चमत्कार दाखवला. दादू पिंजारींनी काय केलं, त्यांच्या अंगणामध्ये असा भला मोठा दगड होता. त्या दगडाला फक्त असं बोलवलं तर महाराज इतक्या सिद्धीने इतकं सामर्थ्य होतं दादू पिंजारींचं की तो दगड असा घरंगळत अंगणामध्ये उंबऱ्यापर्यंत आला. सगळ्या संतांनी टाळ्या वाजवल्या आणि ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज फक्त पाहतच बसले आणि थोडंसं गालात हसल्यागत केलं. त्यावेळेस दादू पिंजाऱ्यांनी माऊलींना विचारलं, नामदेव महाराजांना विचारलं की काय नामदेव महाराज, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, माझा चमत्कार तुम्हाला आवडला नाही का? मी एवढा दगड माझ्या अंगणातला घनगळत तुमच्या जवळ आला, रांगत तुमच्या जवळ आला, माझा हा चमत्कार नामदेव महाराज तुम्हाला आवडला नाही का? नामदेव महाराजांचं उत्तर आहे का? नामदेव महाराज म्हणतात, दादू पिंजारी तुमच्या अंगणातला दगड घनगळत येतो आणि आमच्या महाराष्ट्रातला दगड आमच्या हातनं जेवतो. ही आमच्या महाराष्ट्राची पुण्य आहे. ज्यावेळेस सिकंदर भारत देशामध्ये आला त्यावेळेस पंजाब प्रांतामधनं सिकंदरला साधूच्या एका वाक्यावरनं माघारी जावं लागलं. तिथं असं लिहिलंय, श्रीमंतीच्या सत्तेच्या बळावरती सिकंदरला भारत देश जिंकता आला नाही, पण प्रेमाच्या बळावरती नामदेव महाराजांनी 20 वर्ष पंजाब प्रांतावरती राज्य केलं. ही नामदेव महाराजांची क्रांती आहे महाराज. आणि समाधी ज्या दिवशी घ्यायचं ठरवलं ना महाराज, नामदेव महाराजांची जी पायरी आहे ना ती एकट्या नामदेव महाराजांची नाही. जे 14 जणांची मागाशी नावं सांगितली का मी, ती 14 जण आणि जनाबाई त्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ एकट्याने नामदेव महाराजांनी समाधी घेतली नाही, तर नामदेव महाराजांच्या 14 घरातल्या 14 माणसांनी समाधी घेतली त्या नामदेव पायरीजवळ. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का, दामा नामा जाना बापले का, दामा नामा जाना बापले का, दामा नामा जाना बापले का. गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का, दामा नामा जाना बापले का, दामा नामा जाना बापले का, दामा नामा जाना बापले का. नारा विठा गोदामादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. बघा नामदेव महाराजांचं घर कसं होतं. जनाबाई म्हणतात नामदेवाचे घरी आणि 14 जण स्मरती हरी. नामदेव महाराजांच्या घरामध्ये महाराष्ट्रातलं एकमेव असं घर असेल ज्या घरामध्ये 14 माणसं होती. 14च्या 14 माणसं भजन करत होती. महाराष्ट्राला जर काकडा कुणी दिला असेल तर नामदेव महाराजांच्या परिवाराने दिला. नामदेव महाराजांच्या परिवाराने नाही, नामदेव महाराजांच्या आईनं महाराष्ट्राला काकडा दिला. महाराज एका स्त्रीचे उपकार आहेत महाराज. स्त्रियांनी केलेले काय काय उपकार सांगतो. महाराष्ट्राला काकडा दिला तो स्त्रियांनी. महाराष्ट्राला जे मावळे दिले छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ते सुद्धा स्त्रियांनी दिले. सांगू कसे दिले. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये जातं असायचं. जातं माहिती आहे, आम्ही कुठंही गेलो तरी आम्हाला जातं दिसत नाही. लग्न ठरल्यावर कुठून उचलून आणतात हळदीला काय माहिती, तेवढंच उचलून आणतात बघतो. जातं एरवी दिसतच नाही. महाराज जात्यावरची गाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा 350वा या ठिकाणी 16 या वर्षी होतोय. 6 जून 1666 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला. पुन्हा झालं जुनं जाऊ भोर परगण्याला, अरे सोन्याची पायरी राजगड तोरण्याला. काय म्हणायच्या त्या, पुन्हा झालं जुनं
जाऊ भोर परगण्याला अरे सोन्याची पायरी राजगड तोरण्याला. आणि मग तिचं जातं पहाटे 4 वाजता असं चालू व्हायचं. एखादी आई एखादी आजी ते 10-12 वर्षाचं घरातलं नातवंड ते पोरग सकाळी 7ला उठलं की आजीला विचारायचं, आजी 4 वाजता जात्यावरती कोणत्या राजाचं गाणं म्हणत होती. त्या आजीने सांगायचं, बाळा शिवाजी राजाचं मी गाणं म्हणत होते. ती पोरं म्हणायची, आजी हे शिवाजी राजे कुठं भेटतील. त्या आजीने सांगायचं, राजगडावरती तोरण्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते 10-12 वर्षाचं पोरग शिवाजी महाराजांच्या दर्शनाला गेलं ते मावळा होऊनच परतलं महाराज. ही महाराष्ट्रातली क्रांती आहे, ही जात्यावरच्या गाण्याची क्रांती आहे महाराज. या जात्याच्या गाण्याने दिले आपल्याला त्या ठिकाणी मावळे. तरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले, अरे हात तुटताच रणांगणी ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, सोन्यासारखा अभंग तुकोबाने उच्चारला. सुभेदाराच्या सुनेने येथे सन्मान पाहिला, येथे सन्मान पाहिला. तुम्ही म्हणाल महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेकाचा सोहळा होतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगितलं नाही. आत्ता जे वाक्य वापरलं तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे महाराज. तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं होतं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाराचं कीर्तन ऐकावं, त्या कीर्तनाचा प्रभाव राजांवरती इतका होता. कल्याणच्या सुभेदाराची सून आमच्या मावळ्यांनी पकडून आणली होती, शिवाजी महाराजांच्या समोर हजर केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्याकडे पाहिलं. राज म्हणतात, अशीच आमची जर आई सुंदर असती तर आम्ही इतके सुंदर झालो असतो. तिला चोळी बांगडीचा मान राजांनी दिला. महाराज हा महाराष्ट्र आहे, हा इतिहास आहे राजांचा, हे चरित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. सुभेदाराची सून या महाराष्ट्रामध्ये चोळी बांगडीचा मान प्राप्त करते. कल्याणच्या सुभेदाराची सून. मला सांगायचं आहे काय, ही ताकद होती जात्याच्या गाण्यांमध्ये. इथून आपण तिकडे गेलो. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारातू एरे गावी ठेला. भ्रताराच्या नावानं ओव्या. बघा एक गंमत आहे जात्याची. अण्णा सांगायचे, वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, म्हणले या महिलांची पण मोठी गंमत आहे. राहायचं सासरमध्ये, जातं सासरचंच असायचं, पण गाणं कुणाचं गायचं, माहेरचं गाणं. त्या माहेरामधल्या आईवरती गाणं, बरोबर ना, भावावरती गाणं, म्हणले माहेरमधल्या वडिलावरती गाणं. एवढंच नाही, त्या राहायचं सासरमध्ये, जातही सासरचं, गाणं माहेरचं. माहेरचा बैल जरी आठवला तरी माहेरच्या बैलावरती गाणं. अजून सासरच्या बैलाला माहिती नाही हे कुठली गाणं गाते ते, असं अण्णा म्हणायचे. ती जेवायला बसली होती, म्हणजे नवरा बायको दोघंही जेवत होते. आणि जेवता जेवता फक्त तिला म्हणलं, अगं मला एक तुला सांगायचे. आता ती इतकी पुढची होती, म्हणले काहीच सांगू नका. अगं नाही तुला महत्त्वाचं सांगायचं. ती म्हणली अजिबात बोलायचं नाही. अरे तुझ्या हिताचं सांगायचं. ती म्हणली जेवण, तो म्हणला मला तुझ्या हिताचं सांगायचं. ती म्हणली जेवण करताना अजिबात बोलायचं नाही. खा म्हणला, मग जाऊ द्या. दोघांचं जेवण झालं, ते खांबाला टिकून बसलं होतं मस्तपैकी. आणि ती तिकडनं आली भांडी घासून. ती म्हणली का हो, जेवत असताना मला एक सांगायचे, महत्त्वाचं सांगायचे, हिताचं सांगायचे. सांगा म्हणले काय सांगायचे ते आता. तो म्हणला आता काय डोंबलं सांगू, मग अशी लोणचं समजून जोरावर खालायचं, आता काय सांगायचं तुला. नवरा जोमात आणि बायको कोमात. आता तिने ऐकायला पाहिजे होतं ना, आपलंच घोडं दामटीत होती पुढं. ऐकलंच नाही तिने. राजाई गोनाई दोघी सासू सुना. या महाराष्ट्रातल्या 2 सासू सुना अशा होत्या महाराज, नुसतं भोजन करायला एकत्र नाही, भजन सुद्धा एकत्र करायचे. मी म्हणेल आजच्या सासू सुनांचं भजन बाजूला राहिलं तरी चालेल, कमीत कमी भोजनाला एकत्र बसल्या तरी बास. भोजनाला आपण मोबाईल बरोबर बसतो का घरच्यांच्या संग बसतो ते पण कळत नाही. हल्लीचा काळच तसा आहे. महाराष्ट्रातले या सासू सुना आज गरज आहे या चरित्रांची. नामदेव महाराजांच्या आईनं काकडा दिला. असं थोडं लाजल्यासारखं वाटायचं गोनाई मातेला, राजाई मातेला, नामदेव महाराजांच्या पत्नी. अरे सासू काकडा करती, पहाटे उठली ना, आपण झोपून राहायचं. म्हणून त्याही उठायच्या आणि टाळ वाजवायला जाऊन बसायच्या उरकून. दामाशेट्टी नामदेव महाराज झोपलेले असायचे, भजनाचा आवाज येतोय, झोपून जमणार नाही, उठायचे तेही काकड्याला जाऊन बसायचे. 14 माणसांची नावं सांगतो नामदेव महाराजांच्या घरातल्या. गोनाई राजाई ह्यात किती झाल्या, दोघी सासू सोन्या. गोनाईच्या पोटी नामदेव महाराज किती झाले, 3. नामदेव महाराजांचे वडील दामाशेट्टी किती झाले, 4. आता हे 4 जण. नामदेव महाराजांना 4 मुलं झाली होती, नारा, विठा, गोदा, मादा, हे 4 जण. पहिले 4 आणि हे 4 किती झाले, 8 झाले. आता त्या 4 जणांची लग्न झाली होती.
त्यांचं नाव होतं, नामदेव महाराजांच्या सुनांची नाव लक्षात ठेवा, लाडाई, गोडाई, यसाई, साखराई, चौघी सुना पाही नाम याच्या. आहे का नाही घरात साखर कारखाना? नावं किती गोड आहेत, लाडाई, गोडाई, यसाई, साखराई. ही 4 जण नामदेव महाराजांच्या सुना, म्हणजे पहिली 8 आणि हे 4 किती झाले? 12 जण झाले. आऊबाई ती बहिणी, लिंबाई ती लेकी, हे 2 जण झाली. 14 2 आपलं 12 2 14. आणि जनाबाई म्हणतात त्या 14 जणांमध्ये मी 15वी होते. ते भजन करायचे आणि मी ऐकायचे. भजन माझा काकडा, जनाबाई म्हणतात, ऐकून ऐकून पाठ झाला. काकडा ऐकून ऐकूनच पाठ होत असतो, हरिपाठ ऐकून ऐकूनच पाठ होत असतो. फक्त काकड्याला पहाटे उठून यावं लागतं. काकडा पाठ करण्यासाठी काकडावं लागत नाही, काकडा बाजूला सोडावं लागतो पहिला. आणि थंडीच्या महिन्यात येतो ना तो. प्रत्येक जातीत संत जन्माला आले. नाभियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रति पाळावे धर्माशी व्यवहाराशी न सांडी. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. चोखोबराय म्हणतात. संत सेनानावी म्हणतात, आम्ही असे आहोत, आमच्या वाट्याला जो व्यवसाय आला तो आम्ही करतो. कुलाला जे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. अरे कुंभार जातीमध्ये मी जन्माला आलो, पण देवा तुझा हरिभक्त आहे. प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा परिचय दिला. आमची माली याची जात, आमुची माली याची जात, शेत लावू बागायीत, आम्हा हाती परिचय जातीचा. तेच सावता महाराज म्हणतात. कोण दिवसी यम येती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे, एकटे रहावे समयासी. सावता महाराज. कोण दिवसी होईल सद्गुरु कृपा, कोण दिवसी जन्माच्या खेपा, कोण दिवसी सावताच्या बापा, दर्शन द्यावे, दर्शन द्यावे समयासी. हो, आपल्या जातीचा परिचय सगळ्या संतांनी दिला. तसं नामदेव महाराज आपल्या जातीचा परिचय देतात. शिंपियाचे वंशी किंवा शिंपियाचे कुळी, जन्म माझा झाला परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आरानुक जीवी नोहे माझा. नामदेव महाराज म्हणतात माझा जन्म शिंप्याच्या कुळात झाला. बरोबर, पहिली गोष्ट. आणि मी काय करत होतो, रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी. शिवी माहिती आहे ना, ती नाही शिवी झाली, आता चालली. आता शिवणकाम करत होतो मी, शिवणकाम. महाराज, या जगावरती शिंपी समाजाचा काय उपकार एकाच वाक्यात सांगतो. या जगावरती शिंपी समाजाचा जर काय उपकार असेल तर जगाची लाज शिवण्याचं काम शिंपी समाजाने केली. महाराज, हा उपकार आहे. आणि आमच्या नामदेव महाराजांनी काय केलं, या भारत देशाला एकत्र शिवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलं. महाराज, या महाराष्ट्रातून पंजाब प्रांतापर्यंत उत्तरेकडे आपली भगवी ध्वजा जर कोणी नेली असेल ती नामदेव महाराजांनी नेली. हे नामदेव महाराज आहेत. महाराज ते म्हणतात, सुई आणि सुतळी कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदाशिवी, नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी, म्हणून या जगी धन्य झालो. अरे विठोबाच्या अंगी म्हणजे विठोबाचं नामस्मरणच आता शिवतोय मी, म्हणून या जगी धन्य झालो. आणि शिवणकाम करणाऱ्याकडे 2 गोष्टी असतात, तुम्ही कधीही बघा, सुई आणि दोरा असतो. बरोबर ना? शिवणकाम करता का नाही? पूर्वी बघा एक अशी पद्धत होती, आमच्याकडं पाऊस खूप पडतो, भात लावणीचं वगैरे काळ संपला, त्या दिवसात थोडी कामं कमी होतात शेतातली. मग माता भगिनी काय करतात, घरातली सगळी कपडे एकत्र त्या ठिकाणी जुनी पाणी कपडे धुवून त्या वाळवलेले असतात, त्याला काठोड्यात बांधून ठेवलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, चिंध्या म्हणतो. बरोबर? तर त्या चिंध्या सगळ्या एकत्र करायच्या, त्या मस्तपैकी लावायच्या आणि त्याचं काय शिवायचे. कारण पुण्यातल्या सुनांना गोधडी माहिती नाही, त्यांना फक्त गधडाच माहिती, म्हणून सांगितलं मी. ती काय माहिती आहे, गोधडी माहिती आहे ना, पाठीमाग गोधडी माहिती आहे का,
नसल माहिती तर सांगतो, आपल्या पुण्यामध्ये गोधडी पाहायला 500 रुपये तिकीट आहे एक ठिकाणी. नाही, हा एक खरी गोष्ट आहे. कुठे आहे माहिती आहे का, ते सुद्धा पत्ता सुद्धा सांगून टाकतो. पुण्यात जर कधी कुठे आहे, भीमथडी यात्रेत का, म्हणजे आता गोधडी भीमथडी यात्रेत पण यायला लागली बघा आता तुम्ही. तर ते आपण शुक्रवार पेठमध्ये बरं का गुरुजी, राजा केळकर संग्रहालय आणि तिथं गोधडी ठेवलेली आहे. ती गोधडी पाहायला 500 रुपये तिकीट आहे. तेव्हापासून मी म्हणलं आपल्या गाडीत गोधडी ठेवू, फक्त 100च घेऊ, आहे का नाही? काय हरकत आहे तेव्हा, गोधडीच बघायला 500 रुपये द्यायचे ना, इथं बघा म्हणलं. त्या गोधडीला 17 नाव आहेत एका ठिकाणी. ते बारामतीच्या खालच्या एका ठिकाणी कीर्तन होतं, आमचे मित्र होते महाराज, त्यांनी सांगितली ही गोष्ट. त्यांचं कीर्तन होतं, म्हणले रात्री जागर काला करायचा होता, 12 वाजता थंडी वाजत होती. ते माणूस म्हणला, घरातला यजमान म्हणला, महाराज तुम्हाला ब्लँकेट देऊ का, तुम्हाला रजई देऊ का, त्याच्यानंतर तुम्हाला ते काही चादर देऊ का, असं बरीच नावं घेतली. नंतर म्हणला, महाराज तुम्हाला गोधडी देऊ का, महाराज तुम्हाला चंपावती देऊ का. हे म्हणले चंपावती काय भानगडे. तर तो माणूस म्हणला, आमच्याकडं गोधडीला ही 17 नाव आहे, त्या चंपावती सुद्धा म्हणतात म्हणला. तेव्हा म्हणलं चला, मुद्दा सांगायचा होता मला. कुठपर्यंत आलतं आपलं. टेलरकडे जर कधी आपण गेलो ना, 2 गोष्टी असतात बघा, सुई आणि दोरा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ते एखादी माता भगिनी ज्यावेळेस गोधडी शिवत असेल ना, जरूर आवर्जून पहा. गोधडीला टाके घालता घालता शिवता शिवता ज्यावेळेस तिला थांबायचं असेल जेवण वगैरे करायला, अथवा द्वारा संपला, आता तिला थांबायचं ठरलं, तर ती एक काय करते, ती सुई उचलते आणि उचलल्यानंतर अशा एकदम चांगल्या ठिकाणी ठेवते. त्या सुईची जागा एकदम सुंदर ठिकाणी आहे, बाल्कनीत जागा येते. कुठं असते, जो केसाचा बुचडा आहे ना, बुचडा आहे का नाही. आमच्याकडे बुचडे आडनावाची लोक राहिलेत, फक्त केसाचा असतो तो बुचडा. त्या बुचड्यामध्ये त्या सुईला जागा आहे, बाल्कनीत बसते सुई. तिला आहे का ताकद कुणाची हलवायची. सुईची जागा कुठे, तिच्या पार डोक्याजवळ. कुणी धक्का लावू शकत नाही, कुणी पोचवू शकत नाही. बघा आता हे झालं सुईचं, लक्षात ठेवा गडीभर. मला फक्त सांगायचे, सुई आणि सुतळी कात्री गजद्वारा मांडीला पसारा सदाशिव. एखाद्या टेलरकडे आपण गेलो ना, टेलर कात्रीने कापड कापत असतो आणि कापड कापून झालं की टेलर काय करतो, ती कात्री कधीच टेबलवर ठेवणार नाही. ती कात्री टेबलवरची उचलतो आणि आपल्या पायाजवळ ठेवतो कात्री. बघा, पाहिले तुम्ही हे कधी दृश्य, नसल पाहिलं तर आवर्जून टेलरच्या जवळ उभा राहा, तो तसं करतो. मग सुईची जागा डोक्याजवळ आणि कात्रीची जागा पायाजवळ. त्याचं उत्तर असं आहे, महाराज ज्यांनी समाज जोडला त्याची जागा डोक्याजवळ आहे आणि ज्यांनी समाज तोडला त्याची जागा पायाजवळ आहे. महाराज आपण कुठं राहायचं हे ठरवलं पाहिजे. आपण तोडणाऱ्यांमध्ये असावं का आपण जोडणाऱ्यांमध्ये असावं, हे कात्रीवरनं सुद्धा शिकता येतं आणि सुईवरनं सुद्धा शिकता येतं. सुई आणि सुतळी कात्री गजद्वारा मांडीला पसारा सदाशिवी. म्हणून भारत भ्रमण करत असताना नामदेव महाराजांनी, मी बोलून गेलो, या भारत देशाला एकत्र शिवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या नामदेव महाराजांनी केलं. महाराज इतकी ताकद आहे नामदेव महाराजांचं, हे सामर्थ्य आहे नामदेव महाराजांचं. अरे नामदेव महाराज जर पुढे चालले तर देव पाठीमागं चालायचे. नामयाचे पाठी चाले केशीराज, लागावया रज चरणीची. देवाला सुद्धा संतांच्या पायाची रज आवडते. देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांनी पुढे चालावं आणि देवाने पाठीमागून चालावं. फक्त नामदेव महाराजांच्या चरणीची रज मिळावी. असे संत केव्हा भेटतात. कोटी जन्माची पुण्य संपत्ती, जरी गाठी असेल आयती, तरीच जोडे माझ्या संतांची संगती. सत्संगे भक्ती उल्हासे. म्हणून पूर्वपुण्य जर आपलं अनुकूल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला महात्म्यांचं दर्शन होतं. त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर पडत नाही. अभंगाचं दुसरे चरण. पूर्वपुण्य जरी होय सानुकूळ, 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 पूर्वपुण्य
तुकाराम महाराज म्हणतात आपलं पूर्वपुण्य असावं लागतं. आपणच आपल्याला सांगायचं, कीर्तनाला मला यायला मिळालं असेल, काय असेल मी केलेलं असं पूर्वपुण्य. पूर्वपुण्य ज्यावेळेस उदयाला येतं, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. तुकाराम महाराज म्हणतात तेथून या नुठवू माथा आणि मरणा वाचोनी सर्वथा. पूर्वपुण्य उदयाला जोपर्यंत येत नाही ना, अरे अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. अनंत जन्मीचं दासबोधातली ओवी आहे. अनंत जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं, त्यावेळेस परमार्थ घडतो. सोपं नाही महाराज परमार्थ काढायला. काय आपण कोण कुठलं, कीर्तनकार एका गावचा, टाळकरी एका गावचे, गाणारे एका गावचे, वाजवणारे एका गावचे, ऐकणारे श्रोते एका गावचे, शूटिंग करणारे एका गावचे, बोलवणारे एका गावचे आहेत का आपण एका गावचे? एका गावाचे नसताना, एका प्रांतातले नसताना आपण कसे एकत्र आलो? सगळ्यांचं पुण्य उदयाला आलं म्हणून एकत्र आलो. हे त्याचं उत्तर आहे महाराज. आपलं भाग्य होतं सगळ्यांचं. तुमचं माझं एका मिरीचं दर्शन आपल्याला का घडलं? तुमचं माझं पुण्य होतं काही ना काहीतरी, आणि त्या निमित्तानं आपण एकत्र आलो. म्हणून पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. महाराज म्हणतात की बाबा, माणसं म्हणतात की बाबा एखाद्याकडे श्रीमंत आली, तो म्हणतो माझं भाग्य आहे. तुकाराम महाराजांना हे भाग्य मान्य नाही. भाग्य अशाश्वत जाण, या भाग्याची शाश्वती नाहीये. धनाला भाग्य मानत नाही तुकाराम महाराज. महाराज म्हणतात हे जर धन आज असेल तर उद्या आहे का आपल्याकडं? मग जर धन भाग्य असतं तर ते आपल्याकडलं हटलं असतं का? कधीच संपलं नसतं ना धन. आपलं भाग्य जर धन असतं तर ते कधीच हटलं नसतं. पण ते धन, त्याच्या पाठीमागं 15 अनर्थ आहेत. भागवताने सांगितलेत. नाथ भागवताचा 15वा 16वा अध्याय वाचा आणि त्याच्यात धनाचे 15 अनर्थ काय आहेत तिथं सांगितलेले. त्याचा वाटा चोर घेतो, त्याचा वाटा सरकार घेतं का नाही सरकार? आता मार्च महिना आल्यावर काय भरावं लागतो आपल्याला? त्याचा वाटा सरकार घेतं. धनाचे असे 15 वाटेकरी, 15 अनर्थ आहेत महाराज. ते टिकत नाही आपल्याकडे कायमस्वरूपी, म्हणून ते अशाश्वत आहे, त्याची शाश्वती देता येत नाही. पुत्र म्हणले एखाद्याला सहज वाटतं नाही का, लग्न झालं चांगले नाही का, चांगली बायको मिळाली तो भाग्य म्हणतो. मुलगा झाला चांगलं, नाथ महाराज म्हणतात नाही, पुत्रापासून सुखप्राप्ती माता पिता होईल म्हणती, शेखी पुत्र अंगुष्टा दाविती, केवळ पुत्र भ्रांती. म्हणले ही फक्त मुलगा व्हावा ही भ्रांती आहे, अन्यथा मुलगा हे भाग्य नाही. मुलगा जर भाग्य असता तर त्यांनी कंबारड्यात लाथा घातल्या असत्या का? घातल्या असत्या. मुलगा जर भाग्य असता तर वृद्धाश्रमात पाठवलं असतं का? ते जाऊ द्या, हल्लीचा काळ असा आहे, ते पोरग 5वी 6वीला शिकणार 10 दिवस शाळेतच गेलं नाही. सकाळचे आजोबा खुर्चीत बसले होते त्याचे, आणि ते त्या आजोबांच्या समोर असं गाडी खेळत होतं. आजोबांचं लक्ष अंगणात गेलं आणि ते आजोबा म्हणले, अरे बाळा, त्या वाटेने तुझे सर येतात बघ, तुझे शिक्षक येतात, तू जवळजवळ 10 दिवस शाळेत गेला नाहीस, आणि ते जर आलं तुला गाडी खेळताना पाहिलं तर तुला मारतील, शिक्षा करतील. जा उठ आणि कुठेतरी जाऊन लपून बस. ते पोरग म्हणते, आजोबा तुम्हीच कुठेतरी जाऊन लपून बसा, मी शिक्षकांना सांगितलं आजोबा वारलेत म्हणून. बघा ना, विचार करण्यासारखी गोष्ट. जिवंत आजोबाला जर पोरग मारत असेल तर ते बापाला नीट सांभाळेल का? याचा अर्थ नाथ महाराजांच्या दृष्टीनं तुकाराम महाराज म्हणतात पुत्र सुद्धा आपलं भाग्य नाही. मग बायको भाग्य आहे का? खरं सांगा, बायको भाग्य आहे का नाही? तुम्हाला नाही विचार, यांना विचार. हा, मग भाग्य असतं तरी भांडली असती का रोज? गंमत म्हणून सांगतो, 70 वर्षाच्या 2 आजी बरं का, गप्पा मारत बसल्या, आणि काय गप्पा इतक्या रंगात आल्या, आणि सहज ती एक जण दुसरीला म्हणले, का ग 70 वर्षाचं वय झालं तरी अजून कपाळाला टिकली लावते? तर टिकलीवालीने असलं उत्तर दिलं. ती म्हणली, आमचा टाकले अजून टिकलाय म्हणून लावते. साधी काय म्हणते ते काय असं खरं? ही म्हणली, एवढं नाव प्रेम असतं वय तेव्हा म्हणली, आणि यांचं तरी काय खरं असतं वय तेव्हा. एक ठिकाणी गाडीचा निलाव चालला होता. मारुती होती जुनी 1985ची, पार डबडं झालं होतं त्या गाडीचं, आणि तिचा निलाव कधी म्हणजे त्या माणसाने खरं तर स्क्रॅप करायला पाहिजे होती ना 15 वर्षानंतर. तिचा निलाव 2024ला जानेवारीमध्ये. आता त्या गाडीला म्हणजे तसं पाहायला गेलं तर 5-10 हजाराला सुद्धा घेतली नसती, कुणी नसती घेतली. पण हजारो लोकांची गर्दी होती, त्या गर्दीमध्ये त्या जुन्या गाडीचा निलाव चाललाय.
थोडी थोडी चालत होती, जास्त पण पळत नव्हती, काय नव्हतं. अनेक वेळा तिचा अपघात झाला होता आणि गाडी आहे मध्ये निलावाला. एक जण म्हणला मी 5,000ला घेतो, दुसरा म्हणला मी 10,000ला घेतो, तिसरा म्हणला मी 40ला घेतो, दुसरा म्हणला मी 50ला घेतो. असे 1000 लोक बोलायला होते त्या गाडीचा निलाव. एक जण म्हणला मी लाखाला घेतो, एक जण म्हणला मी 2 लाखाला घेतो, एक जण म्हणला मी 5 लाखाला घेतो. एक शेजारून असा वाट सरू चालला होता. म्हणलं गर्दीत नक्की चाललंय काय. त्यांनी ऐकलं होतं 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख. त्या निलावामध्ये त्यांनी पाहिलं तर मध्ये गाडी उभी होती आणि हा तिथं आला आणि बाकीच्यांना विचारतो, अरे 5 लाखापर्यंत या गाडीचा निलाव गेला, असं 5,000ला सुद्धा कुणी घेणार नाही आणि 5 लाखापर्यंत या गाडीचा निलाव झालाय, भानगड काय आहे म्हणले. 5 लाखाला कोण गाडी घ्यायला, म्हणजे तुम्ही 5 लाखाला ही गाडी घ्यायला का तयार झाला. तेव्हा त्याला माहिती मिळाली ह्या गाडीचा जवळजवळ आतापर्यंत 10 वेळा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये बायको गेलेली आहे प्रत्येकाची. तो म्हणला 10 लाखाला घेतो, 10 लाखाला गाडी घेऊन गेलं ते. तुम्हाला काय वाटतं. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी, पूर्व पुण्य जरी होय सानुकूल, पूर्व पुण्य जरी होय सानुकूल, पूर्व पुण्य जरी होय सानुकूल, पूर्व पुण्य जरी होय सानुकूल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगी, पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे, भाग्य तरी नोहे धनपुत्र जारा, निकटवास बरा संतापायी, पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. नामदेव महाराजांनी क्रांती केली ती मगाशी मी बोललो की अख्ख्या भारतामध्ये भ्रमण केलं, तीर्थयात्रा केली. महाराज काशी क्षेत्रामध्ये नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराया काशी क्षेत्रामध्ये गेले. हा फेटा जो आपल्याला मिळाला ना, ह्या काशीची पुण्य आहे किंवा काशीने आपल्याला या महाराष्ट्राला फेटा दिला. ज्ञानोबारायांना त्या काशीच्या यज्ञामध्ये ज्यावेळेस आहुती देण्याचा मान मिळाला ना, त्यावेळेस पहिला काशीतल्या पंडितांनी ज्ञानोबारायांना फेटा घातला. हेच चरित्र मी जसं सांगतोय तसं आपल्या महाराष्ट्रातलं एक अंध व्यक्तिमत्व, यांना खूप मोठं दिव्य ज्ञान प्राप्त होतं. अमरावतीचे काय त्यांचं नाव, गुलाबराव महाराज महाधनकर. त्यांनी असंच ऐकलं, फेटा घातल्यानंतर माऊली असे दिसत होते. सांगणाऱ्यांनी सांगितलं आंधळ्या व्यक्तितत्वानं असं फक्त चित्र रेखाटलं माऊलींचं, आणि तोच फेटा घातलेला माऊलींचा फोटो आळंदीच्या मंदिरामध्ये कधी गेला तर तुम्ही पहा. माऊलींच्या मंदिरामध्ये जो फोटो आहे ना माऊलींचा फेट्यावरचा, तो गुलाबराव महाराजांनी दिला या महाराष्ट्राला. महाराज ही फेटा म्हणजे काशीची देण आहे महाराष्ट्राला. आणि त्याच वेळेस काशी क्षेत्रामध्ये एक दादू पिंजारी नावाचे संत होते. दादू पिंजारी आपल्या संत मालिकेमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे दादू पिंजारींचं. ते दादू पिंजारी त्या यज्ञासाठी जे काही संत मंडळी आले होते त्या संतांना सगळ्यांना बोलवलं दादू पिंजारींनी. म्हणले माझ्या घरी चहा प्यायला या. आता काशीला तेव्हा चहा होता का नाही मला माहिती नाही, असं दूध समजा काहीतरी चहापानासाठी बोलवलं. त्यावेळेस सगळे संत भारतातले दादू पिंजारी यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर हजारो संत बसले होते, सगळ्यांचा पाहुणचार चालू होता. सगळ्या संतांच्या हातामध्ये दादू पिंजारी यांनी दूध प्यायला दिलं. आणि घटना अशी आहे महाराज, ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज दरवाज्यात बसले होते. दादू पिंजारींच्या दरवाजामध्ये बसले होते. तेवढ्यामध्ये दादू पिंजारींनी सगळ्यांना चमत्कार दाखवला.
कारण चमत्काराशिवाय नमस्कार नसतो महाराज. आज चमत्कार दाखवला तर नमस्कार आहे. म्हणून दादू पिंजारेंनी काय केलं, त्यांच्या अंगणामध्ये असा भला मोठा दगड होता, त्या दगडाला फक्त असं बोलवलं तर महाराज इतक्या सिद्धीने इतकं सामर्थ्य होतं दादू पिंजारींचं की तो दगड असा घरंगळत अंगणामध्ये उंबऱ्यापर्यंत आला. सगळ्या संतांनी टाळ्या वाजवल्या आणि ज्ञानोबारायण नामदेव महाराज फक्त पाहतच बसले आणि थोडंसं गालात हसल्यागत केलं. त्यावेळेस दादू पिंजाऱ्यांनी माऊलींना विचारलं, नामदेव महाराजांना विचारलं की काय नामदेव महाराज, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, माझा चमत्कार तुम्हाला आवडला नाही का? मी एवढा दगड माझ्या अंगणातला घरंगळत तुमच्या जवळ आला, रांगत तुमच्या जवळ आला, माझा हा चमत्कार नामदेव महाराज तुम्हाला आवडला नाही का? नामदेव महाराजांचं उत्तर आहे का? नामदेव महाराज म्हणतात, दादू पिंजारी, तुमच्या अंगणातला दगड घरंगळत येतो आणि आमच्या महाराष्ट्रातला दगड आमच्या हातनं जेवतो. हे आमच्या महाराष्ट्राची पुण्य आहे महाराज, हे आमच्या महाराष्ट्राची ताकद आहे. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, 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 भजनी अभेदू हरीचे पायी, भजनी अभेदू हरीचे पायी, भजनी अभेदू हरीचे पायी. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. ते तेवढ्या वाक्यावरनं आपल्या महाराष्ट्रातला दगड जेवतो कसा हे पाहण्याकरता बघा नामदेव महाराजांचं विधान आहे. तुझ्या अंगणातला दगड रांगत असेल, घरंगळत असेल, पण आमच्या अंगणामधला दगड त्या ठिकाणी जेवतो. नामदेव महाराज म्हणले, तुझ्या अंगणातल्या दगडाला दूध पाजून दाखव. महाराज सिद्धी फेल गेली दादू पिंजारींची. आमच्या महाराष्ट्रातला दगड जेवतो कसा पाहायला ये. एवढ्या वाक्यावरनं दादू पिंजारींनी काशी सोडली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आयुष्यभर भजन केलं. महाराज नामदेव महाराजांनी कितीतरी जातीचे संत, कबीर महाराज कसे आलेत, ज्ञानोबारायांच्या नामदेव महाराजांच्या दर्शनानं आलेले आहेत कबीर महाराज महाराष्ट्रामध्ये. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर आणि सावध होई देवा ऐसे. कोण बोलतंय? बोले कबीर. कबीर महाराज बोलतात. तुम्ही जरी कधी पंजाबला गेला ना, नामदेव महाराजांची क्रांती पा, गुमानला मंदिर आहे नामदेव महाराजांचं. त्या गुमानच्या मंदिरामध्ये असं एक वाक्य लिहिलेलं आहे, ते वाचा, त्याचा फोटो काढून आणा. अत्यंत स्वाभिमान उंचवणारं ते वाक्य आहे. त्या गुमान, कारण नामदेव महाराजांनी 20 वर्ष पंजाबमध्ये नामदेव महाराज राहिले. महाराज ते वाक्य असं आहे, म्हणले, अरे लोक असं म्हणतात जगाच्या इतिहासामध्ये सिकंदर नावाचा एक राजा झाला. सिकंदरचं मानस होतं, मनीषा होती, अख्खं जग जिंकायचं. पण सिकंदरला अख्खं जग नाही जिंकता आलं. भारत देशावरती त्यांनी जगातला बराच प्रांत जिंकला होता, पण सिकंदरला भारत जिंकता आला नाही. ही इतिहासामध्ये नोंद आहे अशी. सिकंदरनी जग जिंकलं, पण जगातला भारत नावाचा ते जिंकता नाही आला. ज्यावेळेस सिकंदर भारत देशामध्ये आला, त्यावेळेस पंजाब प्रांतामधनं सिकंदरला साधूच्या एका वाक्यावरनं माघारी जावं लागलं. तिथं असं लिहिलंय, श्रीमंतीच्या सत्तेच्या बळावरती सिकंदरला भारत देश जिंकता आला नाही, पण प्रेमाच्या बळावरती नामदेव महाराजांनी 20 वर्ष पंजाब प्रांतावरती राज्य केलं. ही नामदेव महाराजांची क्रांती आहे महाराज. आणि मग तिथून तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर, अहो तीर्थालाच जाताना फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती. औंढ्या नागनाथला आपण जर गेलो ना, ते भगवान महादेवाचं शिवालय, ते मंदिर, त्याचं तोंड कोणत्या बाजूला बघा, पश्चिमेला तोंड झालंय. नामदेव महाराजांनी कीर्तन तिथं केलं. भगवान शिवाला सुद्धा असं वाटलं, माझे नामदेव महाराज कीर्तन करतात, आपण इकडं तोंड नाही करायचं. म्हणून कीर्तनाला पाठ नाही द्यायची. बरं, कीर्तनाला काय द्यायचं? तोंड द्यायचं, पाठ नाही द्यायची. भगवान शिव तोंड नामदेव महाराजांचं केलं आणि कीर्तन ऐकलं. जगात देऊळ फिरतंय, पण माणसं फिराना तू का, ती जास्तच फिरलेली आहेत. देऊळ फिरतंय आपल्याकडे महाराज. ही क्रांती आहे महाराष्ट्राची. आणि मग तिथून नामदेव महाराज उत्तरेकडनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. त्यावेळेस नामदेव महाराजांनी देवाचा, नामदेव महाराजाचा संवाद आहे. महाराज गळ्यामध्ये देव पडले, ढळढसा रडले. एका भक्तासाठी आपला पंढरीचा पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या खांद्यावरती आसव ढालतो. तो हा आपला महाराष्ट्रातला देव आहे हो, तो हा आपला पांडुरंग आहे. नामदेवा तुम्हाला काय पाहिजे? वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी, वासदे पंढरी आम्हाला वैकुंठ नको देवा, तुझ्या चरणाजवळ जागा पाहिजे. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे. मला वाटतंय आमचे प्रमोद सर म्हटले की बाबा पायरी आत्ताच बसवली आम्ही, भाग्यवान आहेत तुम्ही, तुमच्याकडे नामदेव पायरी बसवली. संत पाय हिरेवरी देती. नामदेव महाराज म्हणतात, त्या पायरीचं महत्व सांगू देवा. महाद्वारी सुख असे या सुखाचे,
महाद्वारी सुख असे या सुखाचे महाद्वारी सुख असे या सुखाचे महाद्वारी सुख असे या सुखाचे संत चरण राजा लागती या तेथे संत चरण राजा लागती या तेथे म्हणून हे स्थळ पाहिले निवांत म्हणून हे स्थळ पाहिले निवांत म्हणून हे स्थळ पाहिले निवांत म्हणून हे स्थळ पाहिले महाद्वारी सुखाशे या सुखाचे देवाला सांगतात महाद्वारामध्ये देवा सुख आहे. आणि समाधी ज्या दिवशी घ्यायचं ठरवलं ना महाराज, नामदेव महाराजांची जी पायरी आहे ना ती एकट्या नामदेव महाराजांची नाही. जे 14 जणांची मागाशी नावं सांगितली का मी, ती 14 जण आणि जनाबाई त्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ एकट्याने नामदेव महाराजांनी समाधी घेतली नाही, तर नामदेव महाराजांच्या 14च्या 14 घरातल्या 14 माणसांनी समाधी घेतली त्या नामदेव पायरीजवळ. असं म्हणतात लाडाई नावाची नामदेव महाराजांची जी सून आहे ती गरोदर होती आणि बाळणपणासाठी ती माहेराला गेली होती. आणि तिला जेव्हा कळालं आपल्या घरातल्या सगळ्या माणसांनी समाधी घेतली, कुठली आई येऊ अशी लेकराला स्तनाला लावले आणि ती बाळाला खाली ठेवीन आणि धावत पळत पायरीच्या दिशेने निघल. ते बाळ खाली ठेवलं, तिच्या घरातली माणसं पळत आली, ते बाळ पुन्हा लाडाईच्या हातामध्ये दिलं. ते लाडाईनं सांगितलं देवाला हे तुझ्याकडे घे, तुझाच आहे म्हणले आणि तूच दिलायस ना, तूच संभळ, माझं मी काय करायचे ते बघते. त्या पायरीजवळ लाडाई बसली आणि दीर्घ प्राणायाम साधला आणि आपला देह नामदेव पायरीजवळ सोडला महाराज लाडाईनं. कोणती आई अशी, एवढा त्याग आहे नामदेव महाराजांच्या परिवाराचा महाराज. आणि मग जात असताना नामदेव महाराजांनी घेतलेला निरोप माझ्या अत्यंत आवडीचा अभंग. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. तुका म्हणे हेची करावी मिरासी तुका म्हणे हेची करावी मिरासी. बोला सगळे. तुका म्हणे हेची करावी मिरासी तुका म्हणे हेची करावी मिरासी. बळी संतापाशी द्यावा जीव बळी संतापाशी द्यावा जीव. 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 पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ पूर्व पुण्य जरी होय सानुकूळ
पूर्व पुण्य जरी होय सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे ते अंतराय मूळ नुपजे अंतराय मूळ नुपजे तेथे 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 मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे तेथे पूर्व पुण्यधारी होय सानुकूल पूर्व पुण्यधारी होय सानुकूल माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी गणपती बाप्पा मंगल मूर्ती सगळ्या माता भगिनी असतील, आमचे गणेशजी कुंभार असतील, गोड असं लय भारी कीर्तनवारी आणि आपलं कीर्तन रंग हे 2 यूट्यूबचे चॅनल आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा, कीर्तनं पहा. आवडल्यानंतर काय वाटतंय त्याच्या कमेंट खाली लिहा. काही माणसं लय चमत्कारिक आहेत, काही लिहून पाठवतात.
ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ते लिहा, पण चांगलं लिहा, चांगलं लिहा आणि त्या ठिकाणी कळू द्या. किंवा यांना जर शूटिंगवाल्यांना काही सूचना असतील तिथं लिहा की बाबा शूटिंगमध्ये असा आम्हाला अजून बदल पाहिजे, गायकांचा आवाज कसा आला पाहिजे, कीर्तनकाराचा कसा आला पाहिजे, हा तिथं लिहा. कीर्तनकारांकडनं आम्हाला अजून हे सांगितलं ते चांगलं आहे, अजून ही अपेक्षा आहे. त्या अपेक्षा जर तुम्ही कळवल्या तर त्या ठिकाणी त्या सगळ्यांना आता सोशल मीडिया हे चांगलं माध्यम आहे. संतांच्या काळात गुरुजी हे नव्हतं, तरी त्या 1200च्या काळात संतांनी केवढी मोठी क्रांती केली. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, दिये अवसरी पाहुणे पातलो आम्ही जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोलिले करुणे